बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। सोन्या चांदीवरील आयात शुल्क 15% वाढवल्यानंतर आता सरकारनं चांदीच्या आयातीवर कडक निर्बंध लादले आहेत। चांदीचे अनेक प्रकार मुक्त आयात यादीतून काढून आता प्रतिबंधित श्रेणीत समाविष्ट केलेत। परिणामी चांदीच्या आयातीपूर्वी आता सरकारकडून विशेष आणि अतिरिक्त मंजुरी घेणं अनिवार्य झालंय। मात्र दुसरीकडे बाजारात रोख रकमेची कमतरता, सोने चांदीची मंदावलेली मागणी आणि सरकारच्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीची विक्री थेट MCXच्या दरापेक्षा कमी भावानं होतीये। व्यापारी जगतात कॅश क्रंच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संकटामुळे बाजारपेठेत चिंता वाढली असून देशात आर्थिक मंदीचे संकेत स्पष्टपणे दिसू लागलेत। केंद्र सरकारनं नुकतंच सोनं आणि चांदी या दोन्हींवरील आयात शुल्क 6%वरून थेट 15%पर्यंत वाढवलंय। दरम्यान सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दागिन्यांसाठी चांदीकडे वळण्याची शक्यता वर्तवली जातेय। सोन्याच्या तुलनेत चांदी स्वस्त असल्यानं बाजारातील तिची मागणी अचानक वाढू नये यासाठी केंद्र सरकारनं खबरदारी घेत चांदीच्या आयातीचे नियम कडक केलेत। चांदीचे अनेक प्रकार मुक्त आयात यादीतून काढून आता प्रतिबंधित श्रेणीत समाविष्ट केलेत। त्याचा परिणाम म्हणून चांदीची आयात पूर्वीसारखी सोपी राहणार नाही। त्यासाठी आता सरकारकडून विशेष आणि अतिरिक्त मंजुरी घेणं बंधनकारक आहे। परकीय चलन साठा जपण्यावर आणि रुपयावरील वाढता दबाव कमी करण्यावर सध्या केंद्र सरकारचं लक्ष आहे। मौल्यवान धातूंची आयात अनियंत्रितपणे वाढत राहिल्यास देशाची चालू खात्यातील तूट आणि व्यापार तूट धोक्याच्या पातळीवर पोहोचू शकते असं तज्ज्ञांचं मत आहे। त्यामुळे जागतिक बाजारातील वाढती अनिश्चितता आणि आयात खर्च पाहता सरकारनं हे सावधगिरीचं पाऊल उचललंय। दुसरीकडे वायदे बाजारात सध्या आजच्या घडीला सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमला सुमारे 1,58,000 ते 1,59,000 रुपयांदरम्यान आहे, तर चांदीचा दर प्रति किलो सुमारे 2,71,000 रुपयांवर आहे। मात्र स्थानिक सराफ बाजारात सोनं 1,52,000 ते 1,55,000 तर चांदी 2,60,000 ते 2,63,000 रुपयांदरम्यान विकली जातीये। नेहमी प्रत्यक्ष बाजारातील दर MCX पेक्षा जास्त असतात, मात्र यावेळी परिस्थिती पूर्णपणे उलटी दिसत असून रोख पैशांची बाजारपेठेत कमतरता आणि मागणीतील घट यामुळे सोने चांदी व्यापाऱ्यांना 0.5% सवलतीत विक्री करावी लागतीये। ग्राहक आणि गुंतवणूकदारांची मागणी कमी झाल्यानं बाजारात मंदीचं वातावरण निर्माण झालंय। नेमकी चोख चांदीवरच बंधनं घातलेली असल्यामुळं उत्पादनावर त्याचा परिणाम आणि किमतीवर देखील होणार आहे। चांदीच्या दागिन्यापेक्षा व्यावसायिक वापरासाठी चांदी जास्त आयात केली जाते आणि त्यामुळं आयात जर थांबली तर निश्चितपणे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दर कमी होतील, परंतु भारतात दर वाढतील आणि दर जर आंतरराष्ट्रीय मार्केट कमी असतील तर काळ्या बाजारानं चांदी भारतात येण्याची शक्यता आहे। त्यामुळं हे निर्बंध न घालता जेवढे चांदी लागणार आहे ती उद्योगाला पुरवली तर आताच 3 लाख रुपये भाव झालेले आहेत, ते आणखी भाव वाढून चांदी उद्योगावर मोठा परिणाम होऊन आता सध्या 10-15% उद्योग चालू आहे, तो पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे। एकूणच रोख टंचाई, मंदावलेली मागणी आणि वाढते सरकारी निर्बंध या तिहेरी दबावामुळे देशातील सराफ बाजार सध्या अस्थिरतेच्या टप्प्यावर उभा आहे।